नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM वर मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खास कार्यक्रम घेऊन आलो आहोत आणि त्यासाठी आपण विशेष पाहुण्यांना देखील आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत रवी किरण पराडकर सर. नमस्कार, मनपूर्वक स्वागत. 15 ऑगस्ट म्हटलं की आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्याने सगळे कार्यक्रम आपण घेत असतो. पराडकर सर आपल्यासाठी नवीन नाहीच आहेत, कारण आपल्या संस्थेमध्ये ते वारंवार येत असतात आणि त्यांचं जे ज्ञानाचं बोधामृत असतं ते आपल्याला नेहमीच ते देत असतात वेगवेगळ्या माध्यमातून. तर आज सर आपल्याला क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे प्रति सरकार याविषयी या विशेष कार्यक्रमात आपल्याला माहिती सांगणार आहे. मलाही या विषयाची माहिती नव्हती आणि आज त्यांच्याकडून या विषयाबद्दल माहिती घेण्याची फार उत्सुकता आहे. मलाही वाटतं जशी मला उत्सुकता आहे तशा आपल्या प्रेक्षकांना देखील उत्सुकता असेल की 15 ऑगस्ट नेहमीच आपण सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी जाणून घेतो, जे भारतासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्याविषयी जाणून घेतो. पण कोल्हापूरमधलं एक व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल आपल्याला फारसं वाचनात आलं नसेल किंवा आपल्याला फारसं माहिती नसेल त्याविषयी आज सर आपल्याला सांगणार आहेत. रवी किरण पराडकर सर, सरांबद्दल थोडंसं मी माहिती सांगते. सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून ते कार्यरत होते. पोलीस अधिकारी म्हणून जवळजवळ 37 वर्ष त्यांनी बहुतांश मुंबई आणि रत्नागिरी इथे त्यांनी काम केलेलं आहे. तसंच त्यांचं साहित्यिक क्षेत्रामध्ये देखील खूप योगदान आहे. त्यांनी लहान मुलांसाठी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे ललित लेख म्हणा किंवा साहित्यिक आठवणी म्हणा अशा त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. वर्दीतील विनोद आणि कविता या खुसखुशीत भाषणाचे कार्यक्रम त्यांनी मुंबई आणि कोल्हापुरात अनेक ठिकाणी केलेले आहेत. तसंच सांगली, नाशिक, पुणे, पेठ, वडगाव, रत्नागिरी, कशेडी या निपाणी, कर्नाटक इथे देखील त्यांनी स्वतंत्र असे प्रयोग केलेले आहेत. त्यांचा बायोडेटा बराच मोठा आहे. कोकण आणि कवितेचा आपल्या कोकण या कवितेचा मराठी तिसरीच्या अभ्यासक्रमात त्यांचा समावेश झाला होता. कोकण मराठी साहित्य परिषद चेंबूर शाखा मुंबईचे ते अध्यक्ष आहेत. हा पदभार ते सांभाळत आहेत आणि बरेचशी पुस्तकं म्हणजे काव्यसंग्रह आहेत किंवा महात्मा गांधी सेवा ट्रस्ट मुंबई या संस्थेचा 2018 सालचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. शब्दगंध बेळगाव या संस्थेचा 2017 ते 18 सालचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. आणि समाजकार्याची देखील त्यांना आवड आहे, म्हणजे साहित्य सेवेबरोबरच समाजकार्याचा वसा देखील त्यांनी उचललेला आहे. 56 वेळा त्यांनी रक्तदान केलेलं आहे. तसंच त्यांची आवड म्हणाल तर वाचन, बागकाम, ट्रेकिंग, भटकंती, संगीत इत्यादी क्षेत्रात त्यांचा वावर असतो. आणि असं हे चेंबूरमधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे आणि आमच्या आचार्य कुटुंबियांशी त्यांचा सलोखा आहे आणि त्यानिमित्तानं त्यांचं आपण भेट घेतो आहोत. आणि आज आपण अर्थातच 15 ऑगस्टच्या विशेष कार्यक्रमात क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे प्रति सरकार याविषयी सरांकडनं जाणून घेतोय. सर, तुम्ही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पूर्वायुष्याबद्दल थोडंसं आधी सांगा, म्हणजे आपण ती व्यक्ती काय होती त्याविषयी आधी जाणून घेऊ. जरूर. सर्वप्रथम मी 90 FM आचार्य 90 FM इथं मला बोलवलं आणि याच्यावर बोलायची आपण जी संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो, कारण हा एक नाविन्यपूर्ण आपण उपक्रम सुरू केलेला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचं खरं पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ पाटील असं होतं आणि ते सातारा जिल्ह्यातील, पूर्वीच्या सातारा जिल्हा ज्याला दक्षिण सातारा आता ज्याला आपण सांगली जिल्हा म्हणतो, तर तिथील वाळवा तालुक्यातील बहे या गावी आजोळी त्यांचा 3 ऑगस्ट 1930 रोजी जन्म झाला. त्यांचं खरं गाव वाळवा तालुक्यातलं येडे मच्छिंद्र हे गाव. सर्वसाधारण जशी शेतकरी कुटुंब असतात, खाऊन पिऊन सुखी होते, तसे अशा एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरी वारकरी परंपरा होती, वारकरी संप्रदायाची परंपरा होती. त्या काळात शिक्षणाच्या फारशा सोयी सवलती नसतानाही त्यांनी 7वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं. आणि ते त्यांची देहयष्टी वगैरे पहिल्यापासूनच मजबूत देहयष्टीचे, आणि आजीची फार इच्छा होती की त्यांनी पैलवानकी शिकावी, कारण पूर्वी गावोगावी घरात पैलवान असणं अभिमानाची गोष्ट असायची. पण वडिलांची इच्छा होतं मात्र त्यांनी सरकारी नोकरीत जावं आणि त्यांच्या शिक्षणानुसार त्यावेळेला त्यांना म्हणजे साधारण 1920 साली तलाठ्याची नोकरी मिळाली.
आणि ते तलाठी म्हणून सरकारी सेवेत रुजू झाले. त्यांच्यावर तरुणपणापासूनच सत्यशोधकी विचारांचा पगडा होता. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल त्यांना अतिशय आत्मीयता होती, यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या विचारांचा त्यांना पगडा होता. त्या सत्यशोधकी समाजाच्या वैचारिक बैठकीमुळं त्यांनी त्यांचं लग्न अत्यंत साधेपणाने केलं आणि स्वतःच्या पत्नीला त्यांनी आधी आपणहून लिहायला वाचायला त्या काळात शिकवलं. अरे वा. तर असं त्यांचे एकंदरीत आपल्याला पूर्वपीठिका म्हणता येईल की ज्या म्हणजे स्वातंत्र्याचा जो नंतर चळवळीतला त्यांचा जो सहभाग आहे त्याच्या आधीचं जर कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणली तरी किंवा त्यांची वैचारिक पार्श्वभूमी तरी अशी होती. म्हणजे महात्मा फुलेंसारखंच झालं की आपल्या पत्नीलाही त्यांनी शिकवलं आणि पूर्वी महिलांना शिकवणं म्हणजे फार त्या काळात अगदी म्हणजे आता साधारण लग्नही लवकर व्हायची त्यावेळेला. म्हणजे आज विचार केला तर जवळजवळ हे 100 वर्षापूर्वीचे ही घटना आहे. त्यांनी शिकवलं. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी सहभागी व्हायचं ठरवलं, पण ही प्रेरणा त्यांना कशी काय मिळाली? काय असं त्यांच्या आयुष्यात घडलं? मुळात तशी त्यांची प्रवृत्ती अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी किंवा बंडखोर ज्याला म्हणतात तशी एक मूलभूत प्रवृत्ती तर होतीच. तलाठी असताना सुद्धा त्यांनी काही अशा ठिकाणी सरकारी नियमांच्या विरुद्ध भाग घेतल्यामुळं काही सभात किंवा ह्याच्यात त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस, निलंबन झालं. त्यांना क्षमायाचना करण्याचंही सांगण्यात आलं ब्रिटिशांकडून, तर तुम्हाला, पण त्यांनी त्याला नकार दिला आणि ते नोकरीवर पाणी सोडणं त्यांनी पसंत केलं. त्याच वेळेला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळ ही खूप जोरात चालू होती. साहजिकच अशी प्रवृत्ती यांची बंडखोर आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणं, त्यामुळे यांना ब्रिटिश जे जुलूम जबरदस्ती चालली होती त्याविरुद्ध त्यांना खूप संताप होता मनात आणि साहजिकच ते या महात्मा गांधींच्या चळवळीकडे आकृष्ट झाले आणि मग ते स्वतः या स्वातंत्र्य लढ्यात तरुण वयातच सामील झाले. म्हणजे त्या पुढच्या 10 वर्षात साधारण 42 पर्यंत त्यांना 8 ते 9 वेळेला ते तुरुंगात गेले होते. 8 ते 9 वेळेला त्यांनी त्यावेळेला तुरुंगवास भोगला होता. हे त्यांचं एक वैशिष्ट्य सांगता येईल. तुम्ही कोल्हापूरचे आहात म्हणून एक औत्सुक्य आहे की नेमकं कोल्हापुरात स्वातंत्र्य चळवळ कशा प्रकारची असेल तुमच्या वाचनात? नाही, आता हा जो मी भाग सांगतो नाना पाटलांचं, यांचं प्रामुख्याने सातारा आणि सांगली हे कार्यक्षेत्र होतं, त्यामुळे मी त्याबद्दल सांगतो की मागं मी एकदा कोल्हापूर बद्दल सुद्धा मी बोललो होतो. बरोबर आहे, आपला संदर्भ बरोबर आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रातच त्यावेळेला अनेक माधवराव बागल असतील, रत्नाप्पा कुंभार असतील, आमचे शंकरराव माने असतील कोल्हापूरचे, हे असे अनेक, नागनाथ अण्णा नायकवडी असतील, नाना पाटील इकडचे आहेत, ते असे पश्चिम महाराष्ट्रात खूपच आपले इव्हन यशवंतराव चव्हाण असतील, ह्या सगळ्या, वसंतदादा पाटील असतील, वसंतदादा पाटलांचे कार्य खूप मोठं आहे. तर अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा या दक्षिण महाराष्ट्राला होती असं म्हणता येईल. आता नाना पाटलांचं कसं होतं, त्यांचं स्वतःच व्यक्तिमत्वच असं होतं रांगडं, आणि त्यांची संघटन कौशल्य, त्यांची भाषण करण्याची पद्धती, असं म्हणतात की ते भाषणाला उभारले की शड्डू ठुकून बोलायला सुरुवात करत पैलवानासारखं. आणि ग्रामीण भाषेवर, बोली भाषेवर त्यांच्या अत्यंत पकड होती आणि सर्वसामान्यांना समजेल, शेतकऱ्यांना समजेल, कामगाराला समजेल अशा भाषेत ते बोलत. त्यांच्या म्हणी, तेथील वाक्प्रचार याचा ते अगदी चपखल वापर करत, आणि त्यामुळं त्यावेळची तरुणाई म्हणा, शेतकरी वर्ग हे त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडे अगदी त्यांच्यावर खूप त्यांचा प्रभाव पडेल आणि ते त्या चळवळीची त्यांच्या कुठल्याही लगेच त्यांच्या चळवळीत सामील होत, हे त्यांचं सांगता येईल. प्रति सरकार हे जे तुम्ही मला मगाशी बोलताना आपण बोललो की प्रति सरकार हे म्हणजे नेमकं प्रति सरकार म्हणजे काय आहे जे त्यांनी स्थापन केलं, ती भूमिका काय आहे? हा अतिशय महत्वाचा भाग आहे, कारण आपल्या विषयाचा तो गाभा आहे की काय होतं, ब्रिटिशांची जुलूम जबरदस्ती खूप होते
गावोगावी स्वतः ब्रिटिश सोल्जर्स असून देत किंवा त्यांचे जे बगल बच्चे असतात, मग ते गावातले त्यांचे जे ठराविक लोक असतील ते सुद्धा त्यामुळे जुलूम जबरदस्ती गावात खूप करत. त्याचप्रमाणे सावकारी पाश होता त्यावेळेला. भरमसाठ व्याजाने शेतकरी भरडले जात होते, महिलांवर अत्याचार होत होते आणि चटकन न्याय मिळत नव्हता. तर या ब्रिटिशांच्या जोखडातनं मुक्तता आपली झालीच पाहिजे ह्या भावनेने त्यांना पछाडलं होतं. आणि जेव्हा ऑगस्ट महिन्यात 42 साली 1942 सालच्या ऑगस्ट महिन्यात महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे वगैरे घोषणा केली, त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आता बस झालं. त्यांनी वेगळा मार्ग चोखाळला आणि त्यांनी त्याला अनुसरून करेंगे या मरेंगे या मंत्राला अनुसरून स्वतःच हे सगळं सरकारच आपण झुगारून द्यायचं आणि आपल्या स्थानिक रयतेचं, इथल्या जनतेचं सरकार स्थापन करायचं अशी कल्पना त्यांच्या मनात आली. आणि मग त्यांनी 9 ऑगस्ट 1942 रोजी साताऱ्याला म्हणजे वाळवा त्यावेळेस आता तिथं प्रति सरकारची स्थापना केली. आणि अशी सरकार त्या काळात भारतात आणखी 4-5 ठिकाणी स्थापन झाले होते. मिदनापूर बंगाल वगैरे, बंगालमध्ये मिदनापूर वगैरे. पण सगळ्यात जास्त सरकार टिकलं आणि प्रभावी ठरलं हे नाना पाटलांचंच ठरलं. आणि त्यांनी त्यांचे जे त्यावेळचे सहकारी होते, खास त्यामध्ये अगदी आवर्जून उल्लेख करावा लागेल असे नागनाथ अण्णा नायकवडी होते, जी.डी. बापू लाड होते, नेताजी लाड होते. हे सर्व त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभारले आणि त्यांनी या प्रति सरकारची स्थापना केली. हा प्रति सरकार साधारण आपण ज्याला नीरेचं खोरं म्हणतो, नीरा नदी तिथपासून वारण्याच्या खोऱ्यापर्यंत शेकडो गावं, अक्षरशः शेकडो गावं त्यांनी सरकारी याच्यातनं मुक्त केली आणि तिथं प्रति सरकार स्थापन केलं. हा त्या काळी म्हणजे एक फार मोठं क्रांतिकारी घटना होती. खूपच छान. आणि या प्रति सरकारची कार्यपद्धती एक ठराविक असेल ना, म्हणजे एक सरकारची कार्यपद्धती असते हो, आणि हा प्रति सरकार जे त्यांनी स्थापन केले त्याची कार्यपद्धती म्हणजे अगदी काहीतरी अगदी नियम वगैरे ठरवले असते. नाही, प्रति सरकार स्थापन करण्याचा मुख्य उद्देश तुम्हाला मी आता सांगितला की एक तर ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून रयतेची सुटका व्हावी, जनतेची. जे दरोडेखोर गावगुंड जे लुटायचे त्यांच्यापासून मुक्तता व्हावी. त्याच्यानंतर सावकारी पाशातून मुक्तता व्हावी. महिलांचं संरक्षण, महिलांना अन्याय अत्याचार हा त्यांचा एक फार महत्वाचा हेतू होता त्यामागं. आणि व्यसनमुक्ती सुद्धा. असे अनेक पैलू त्याला होते. तर ह्या दृष्टीने ह्या सरकार जे स्थापन केलं त्याची त्यांनी कार्यपद्धती ठरवली होती. बरं, असं होतं की हे सर्व करत असताना हे ध्येय धोरण ठरवणं एक गोष्ट भाग झाला, पण त्याच्या अंमलबजावणी हा त्याचा महत्वाचा फार घटक होता. आणि त्यासाठी त्यांनी तुफान सेना नावाची एक सेना स्थापन केली होती. आणि त्यानं ही प्रेरणा सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेना वगैरे जी होती त्यावेळेला त्यापासून त्यांना ही प्रेरणा मिळाली होती. आणि त्यांनी स्वतःची अशी तुफान सेना नावाची सेना त्या काळी स्थापन केली होती. आता कार्यपद्धती जर म्हणाल तर एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी गावचा कारभार, गांधींची जशी कल्पना होती की गाव एक स्वतंत्र आपण ज्याला युनिट म्हणतो, ग्राम समिती त्यांनी प्रत्येक गावाच्या पातळीवर स्थापन करायची. त्याच्यानंतर 12-13 गावं मिळून एक गट समिती असायची आणि त्याच्यानंतर ही जी त्यांची प्रति सरकारची मध्यवर्ती समिती असायची. त्यांनी तिथं न्यायदान मंडळ स्थापन केली. गावोगावी न्यायदान मंडळ स्थापन केली आणि गावातील जे तंटे न्यायालयात जायचे सरकारी ते यांच्या न्यायदान मंडळाकडे यायला लागले. आणि ह्याने अक्षरशः हजारोच्या संख्येत असे तंटे या प्रति सरकारने सोडवले की ज्या योगे सरकारी न्यायालयातली संख्या एकदम रोडावली गेली. म्हणजे अगदी वारसा हक्क वगैरे काही थोडे सोडले असे विषय, तर बाकी सर्व तंटे यांच्या पातळीवर सोडवले जाऊ लागले.
हा. तर ही न्यायदान मंडळ त्यांनी स्थापन केली. विशेष म्हणजे अन्न वाजवी दरात जनतेला प्रति सरकारने अन्न पुरवठा केला. वा. म्हणजे धान्य, डाळी हो. अशा ज्या जीवनावश्यक वस्तू आपण म्हणतो अशा वस्तू सुद्धा त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे गावोगावी पुरवल्या नागरिकांना, वा. आणि अगदी गोरगरिबांना. गोरगरिबांना. हा. हे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर सावकारी, मगाशी मी म्हणलं तुम्हाला भरमसाठ व्याज घ्यायचे, जुलूम जबरदस्ती व्हायची, त्याच्यापासून त्या सावकारांना त्यांनी चांगल्या दक्षतेने आणि जरबेने लोकांची त्यातून सुटका केली. आणि त्यामुळे त्यांना असंख्य लोक दुवा देत, हा. गोरगरीब. दारूबंदी, पूर्वी दारूच्या दुकानांचे लिलाव चालायचे ब्रिटिश सरकारी, ते सगळे त्यांनी बंद पाडले गावोगावी. अच्छा. हा. आणि व्यसनमुक्ती त्यांनी राबवलं. त्याचप्रमाणे त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्रामसफाई हो. याच्यावरही त्यांनी भर दिला. म्हणजे बघा की किती सरकार मोठे म्हणजे आहे. असं नाही की नुसतं त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन, त्याला अनेक पैलू आहेत. हा. त्यांनी ह्या गोष्टी सुद्धा आणि केल्या. आपण स्वतः सरकार स्थापन करू स्थापन, शकतो, हो. हा एक हा दिला. विश्वास त्यातून धडा अगदी. मिळण्यासारखा आहे. आणि महिलांना संरक्षण, महिलांना म्हणजे असं नाही नुसतं की एखाद्या हुंड्यासाठी छळ चाललाय तरी ती यांच्या न्यायदान मंडळाकडे येत असे. हा. वा. म्हणजे बाहेरच्याने कोणी एखाद्या स्त्रीची छेडछाड केली असेल, हा. अत्याचार केला असेल, अत्यंत कडक शिक्षा किती ते देत. महत्वाचं आहे. हा. ह्या अशा अनेक गोष्टी म्हणजे आजच्या काळात सुद्धा ते आजच्या लागू काळात पडतंय. सुद्धा, म्हणजे ज्याला आपण आदर्श म्हणतो हा. तसं त्यांनी त्यांच्या प्रति सरकार मार्फत हे सगळ्या गोष्टी केल्या. अर्थात या सगळ्या गोष्टीला जसं मी तुम्हाला म्हणलं की अंमलबजावणी करण्यासाठी जशी एक फौज पाहिजे, काहीतरी हा. एक हे पाहिजे, सरकारी पोलीस यंत्रणा म्हणा, काही म्हणा, त्यांची हा. तुफान सेना म्हणून त्यांनी स्थापन केली. हा. तसं दुसरी गोष्ट म्हणजे निधीची उपलब्धता. हा. हे सगळं करण्यासाठी हा. निधी पैशाशिवाय काही होत नाही शेवटी, तर पैसा पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की ब्रिटिशांचे जे कर होते, नाही कर तर नाही, खजिने खजिना. अच्छा. किंवा ब्रिटिश कार्यालय हा. ते लुटायला सुरुवात केली. कशी काय? हा. म्हणजे त्यांचे अत्यंत गुप्तपणे, जे शिवाजी महाराजांचं जसं आपण म्हणतो छत्रपती हा. शिवाजी महाराजांची गनिमी कावा, हा. हा. तसे यांचे तुफान सेनेचे सैनिक अच्छा. अचानक हमला करून त्यांनी अशी लुटवली. म्हणजे 1942 साली त्यांनी साताऱ्यात शेणवलीमध्ये स्पेशल ट्रेन लुटली, म्हणजे यातनं अच्छा. सरकारी पैसे जायचे, खजिना वगैरे, हा. हा. ती लुटली. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पोलीस ठाणं त्याच साली लुटलं आणि सगळ्या रायफली विफली, कारण त्यांच्या लोकांना रायफली पाहिजे होत्या, बरोबर. त्या त्यांनी लुटल्या. हा. हा. धुळे जिल्ह्यात त्यांनी महामार्गावर सरकारी खजिना असताना गाड्या अडकून तो सरकारी खजिना लुटला. अशा असंख्य त्यांचे हे चालायच्या कारवाया, आणि त्यातून निधी उभा करायचा. मात्र या निधीचा हा. विनियोग पैन चांगला. पै ते अत्यंत चोखपणे विनियोग करत होते. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुम्ही महिलांचा उल्लेख केलात, महिलांच्या संरक्षणाचा. हो. पण आता म्हणतात ना, एवढं महिला 33% आरक्षण वगैरे आपल्या सरकारमध्ये, तर तेव्हा प्रति सरकारमध्ये महिलांचा सहभाग होता का? होता अगदीच. आता अच्छा. प्रति सरकार तुम्ही म्हणलात, पण यातली एक गंमत तुम्हाला सांगतो की प्रति सरकार हा सर्वमान्य खरा शब्द जरी असेल, संबोधन, तरी सर्वसामान्य माणसं हा. या सरकारला पत्री सरकार म्हणायचे. पत्री सरकार. अच्छा. ओके. हा. आता काही जण असं म्हणायचे की ते या जुलमी लोकांना आणून त्यांना बैलाला जसे नाल मारतात तसे पत्रे मारायचे पायाला, म्हणून त्याला पत्री पत्री सरकार. पण सरकार. असं काही नाही. हा. त्याची गंमत सांगायला आवडेल. असं आहे की जे ब्रिटिशांचे खबरे होते, हा. जे त्यांना बातमी पुरवायचे क्रांतिकारकांच्या, हा. किंवा जे सावकार ऐकायचे नाही, जुलमी असायचे, कितीही सांगितलं नाही, नाडायचे शेतकऱ्यांना, अशा लोकांवर जरब बसवण्यासाठी अशा लोकांना आणलं जायचं ना प्रति सरकारच्या या तुफान सेनेच्या कार्य, आणि त्यांना पालथं झोपवलं जायचं. पालथं झोपून काटकोनात त्यांचे गुडघे वर करायचे, ते बांधायचे, हा. त्याला एक लाकडी आडदांडा घालायचा, म्हणजे तो परत खाली पाय पडू नये. बरोबर. आणि त्यावेळेला त्या ह्याच्यात भिजवलेल्या असायच्या मिठाच्या पाण्यात, चांबडी बापरे. असे दांडके भिजवलेले असायचे. हा.
त्यांनी दोघे जण सपासप त्या तळ पायावर मारायचे. त्याला प्रचलित असा शब्द होता की पत्री मारणे किंवा पत्री. तर हे असं ते जुलूम करणाऱ्या लोकांना हा असं धडा शिकवायचे आणि जरब बसवायचे, म्हणून त्याला पत्री सरकार असं सर्वसामान्य लोकात नाव प्रति सरकार आहे खरं, पण सर्वसामान्य लोकात नाव जे प्रचलित झालं ते पत्री सरकार म्हणून. तर हा त्या मागचा हे आहे, एक दहशतच हा दहशत पाहिजे. म्हणजे तो माणूस परत गुन्हा करायला, चोरी गुन्हा करायचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी होती की ब्रिटिश सतत मागावर असायचे. नाना पाटलांना पकडण्यासाठी फार मोठमोठी बक्षिसं होती. हा, पण किंवा त्यांच्या इतर क्रांतिकारकांना सुद्धा. पण लोकांचं ह्या सगळ्या गोष्टीमुळं जनसामान्यांचं त्यांच्यावर अलोट प्रेम होतं. पण तरी प्रत्येक गावात काही खबरी किंवा काही असतात सरकारी ह्याला, तर त्यांना ही जरब होती. ही जरब त्यांच्यावरची आणि लोकांचं प्रेम, ह्यामुळं ते कधी कोणाला सापडले नाहीत. अगदी आजीच्या त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेला सुद्धा ते गुप्त वेशात येऊन गेले. ब्रिटिशांना पत्ता लागेपर्यंत ते हातावर तुरी देऊन पळून गेले, तर कधीच ते हाताला लागले नाहीत. हे अतिशय वैशिष्ट्य. आता तुम्ही मला वाटतंय मला काय महिलांच्या सहभागाविषयी विचारलात. तुम्हाला मगाशीच सांगितलं की त्यांनी स्वतःच्या मुलीला सुद्धा शिकवलं होतं, आपल्या पत्नीलाही शिकवलं होतं, मुलीलाही शिकवलं. आणि त्यांच्या पुरोगामी विचारसरणी होती, त्यामुळे त्यांच्या तुफान सेनेत किंवा एकंदरीतच संघटनेत स्त्रियांचा सहभाग असणं अगदी साहजिक होतं. तशा अनेक वीरांगना त्यांच्या या प्रति सरकारमध्ये होत्या. अगदी ठळक उदाहरणं द्यायची झाली तर त्यांची स्वतःची मुलगी हौसाक्का, म्हणजे नाना पाटलांची स्वतःची मुलगी हौसाक्का ह्या त्यामध्ये सामील होत्या स्वातंत्र्य चळवळीत प्रति सरकारमध्ये. आणि त्यांनी सांगली जिल्ह्यातील पोलीस स्टेशनवर हल्ला करून तिथल्या दारुगोळा लुटण्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. आणखीन उदाहरण एक द्यायचं म्हणजे काशीबाई देशमुख ह्या सातारमध्ये वास्तव्यास होत्या. आणि ब्रिटिश सरकारचं सातारा सांगली जिल्ह्या म्हणजे सातारा तत्कालीन जिल्ह्यावर अतिशय नजर होती. आणि हे इतकं वाढलं प्रकरण प्रति सरकारचं की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली. इथल्या गव्हर्नरना त्याबद्दल विचारलं, तुम्ही काय करताय, काय चाललंय. म्हणून त्यांनी गिल्बर्ट नावाच्या एका एसपीच्या अतिशय त्यांच्या दृष्टीने तो म्हणजे जरब बसू शकेल ह्या सगळ्यांवर असं त्यांना वाटत होतं, म्हणून त्याची नेमणूक केली. आणि त्यांनी जेव्हा संशयितांची धरपकड सुरू केली तेव्हा त्यांनी संशयावरून ह्या काशीबाई देशमुखांच्या घरावर छापा मारला. आणि त्यात त्यांना क्रांतिकारकांची गुप्त पत्र, काही लिफाफे वगैरे मिळाली. साहजिकच त्याने अटक केली. आणि एक काझी म्हणून होतं, जलाल काझी, त्यावेळेचा क्रूर अगदी तो जमादार होता, त्याची नेमणूक त्या चौकशी कामी केली. तर त्याने अनन्वित छळ केला त्या काशीबाई, पण त्याने हुंकच केलं नाही आणि काहीही क्रांतिकारकांच्या बद्दल सांगितलं नाही. पण दुर्दैवाने त्यांचा इतका छळ झाला की त्या मृत्युमुखी पडल्या. लगेच हे सगळे भडकून उठले क्रांतिकारक. प्रति सरकारने याचा प्रतिशोध घेतला पाहिजे. पण नाना पाटील तसे धोरणी होते. त्यांनी सांगितलं की साताऱ्यात एकेका घरावर ब्रिटिशांची नजर आहे, सगळ्या वेळा पडलेला. तर इथं आपण काय करायला गेलो, त्यांचा हाच हेतू आहे की असं झालं की हे क्रांतिकारक येतील आणि आपल्या सापड्यात सापडतील. तर त्यांनी काय केलं, त्यावेळेला एक राम भोसले म्हणून मसाज होते, मसाज जो करतात ते बर्लिन मधून शिकून आले होते त्यावेळेला. आणि ते अनेक ठिकाणी चांगल्या लोकांना, त्यावेळेच्या प्रतिष्ठित लोकांना मसाज करण्यासाठी त्यांना बोलवत. त्यात ब्रिटिश लोक सुद्धा अधिकारी वगैरे असायचे, पोलीस खात्यातले लोक, कोणी सगळे असे असायचे. तर राम भोसले सुद्धा जरी यांच्याशी त्या ब्रिटिश लोकांशी किंवा इकडे जात असले तरी त्यांना मसाजरचं ट्रेनिंग घेण्यात त्यांना जेव्हा प्रवेश मिळत नव्हता तेव्हाही सुभाषचंद्र बोसांनी त्यांना मिळवून दिलं होतं जर्मनीत. तर त्यांच्याही मनात स्वातंत्र्याची उर्मी होतीच. तर नाना पाटलांनी त्यांना हे काम सांगितलं. आणि पुढे त्या राम भोसलेने तो जो क्रूर कर्मा होता ज्याला काझी, त्याला गोळ्या घालून ठार मारलं.
तर अशा या काशीबाई देशमुख ज्या हुतात्मा झाल्या हा. यांचे फार महत्वाचं योगदान होतं. केवढं धारिष्ट आहे. धारिष्ट, केवढं धारिष्ट त्या काळात. तिसरं असंच अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे लीलाताई उत्तमराव पाटील. अच्छा. हे जळगाव म्हणजे अंमळनेरकडचे हा. आणि उत्तमराव पाटील हा. हे स्वतः स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा. ह्या लीलाताई पाटील त्यांच्या खांद्याला खांदा लावून ह्याच्यात लढत होत्या. लढत होत्या. 1942 साली हम्म. 15 ऑगस्ट 1942ला त्यांनी प्रचंड मोर्चे काढले अच्छा. आणि अंमळनेरचं कोर्ट, हा. रेल्वे स्टेशन हा. आणि पोस्ट ऑफिस हे सगळं पेटून दिलं. त्या स्वतः लीलाताईंचाही सहभाग होता. अच्छा. नंतर डेथ वॉरंट काढलं हा. यांच्या उत्तमराव पाटलांच्या नावाने. ते दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी लगेच ते फरार झाले. हम्म. दुसऱ्या दिवशी या लीलाबाई पाटील हम्म. स्वतः पुन्हा काही स्वातंत्र्य सैन्य घेऊन मार्शलला असताना निदर्शनात सामील झाल्या अरे वा. हा. हा. आणि ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. 5 महिन्याच्या गर्भवती होत्या त्यावेळेला त्या. हा. हा. त्यांनी झेंडा सोडला नाही, त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण झाली. अरे बापरे. हा. हा. ब्रिटिशांनी अटक केली आणि दुर्दैवाने त्यात त्यांचा गर्भपात झाला. हा. त्यांना 14 वर्षाची शिक्षा सुनावली गेली बापरे. आणि त्यांना येरोडा तुरुंगात ठेवण्यात आलं. हा. हा. पण अंगात ताप असतानाही त्यांनी शिताफीने पुढं हा. काही दिवसांनी येरोडा तुरुंगातनं त्या पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. म्हणजे हे अशी माणसं होती, अशा स्त्रिया होत्या. पुढे त्या म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात त्या नगरसेविका झाल्या, नगरसेविका झाल्या. हा, आमदार झाल्या. त्यांनी सहकार क्षेत्रात स्त्रीमुक्ती याबद्दल बरंच कार्य केलं. आणि अगदीच तुम्हाला एक संदर्भ घ्यायचा म्हणला हा. तर आपल्या ज्या प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील हा. हा. यांच्या या काकी. ओहो. तर अशा अनेक स्त्रिया त्यांच्या ह्याच्यात क्रांतिकार्यात सहभागी होत्या. म्हणजे आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य घडलं ते त्यांच्या मावळ्यांमुळे, हो, असं आपण म्हणतो. अगदी. तसं हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मावळेच होते. मावळे मावळे अगदी मावळे आणि अफाट, म्हणजे प्रश्नच नाही. तर प्रेक्षक हो, एक छोटीशी विश्रांती घेतोय आपण. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव भारताचा जो साजरा करतोय त्यानिमित्त विशेष पाहुण्यांना, अतिथींना आपण आमंत्रित केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत आज ज्येष्ठ साहित्यिक रविकिरण पराडकर सर. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण भारताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव विशेष कार्यक्रम करत आहोत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक रविकिरण पराडकर सर. सर, आता तुम्ही खूप छान, म्हणजे मला बऱ्याच दिवसांनी काहीतरी छान ऐकायला मिळालं आणि माझ्याही बुद्धीला काहीतरी खाद्य मिळालं. आणि खरंच मला आणि ऐतिहासिक गोष्टींमध्ये जसं आपण बऱ्याच रस आहे, आवड आहे आणि अशा काहीतरी विविध गोष्टी म्हणजे आपल्याला ज्या माहिती नसतात, जसं आपण अपरिचित क्रांतिकारक म्हणतो तसं हे अपरिचित एक क्रांतिकारकच आहेत. म्हणजे जेवढे फार लोकांना माहिती नाहीत त्यांच्याविषयी तुम्ही सांगताय. क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचं प्रतिसरकार याविषयी सर आपल्याला आज माहिती देत आहेत. सर, मग काही काळाने हे प्रतिसरकार विसर्जित झालं याविषयी तुम्ही बोलत होतात. तर ते नेमकं विसर्जित का करावं लागलं आणि काय त्यावेळची परिस्थिती निर्माण झाली होती त्याविषयी थोडंसं सांगा. विसर्जित करण्याची परिस्थिती म्हणजे 1942 साली हे सरकार स्थापन झाल्यापासून ह्या नाना पाटील हे सरकारच्या हातावर कायम त्यांनी तुरी दिली आणि ते कधीही सापडले नाही. हे वैशिष्ट्य होतं. नंतर 1946च्या सुमारास जेव्हा ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं 47 साली, पण त्याची घोषणा किंवा त्याची पूर्वतयारी म्हणजे साधारण 46 साली हे निश्चित झालं की भारताला आता स्वातंत्र्य मिळणार. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटलांनी हे आपलं प्रतिसरकार, आता आपला कार्यभाग संपलेला आहे जो मुख्य, त्या हेतूने त्याने ते सरकारचं जे कार्य होतं ते आपणून त्याने ते विसर्जित केलं आणि ते प्रगट झाले. तर ते साधारण 1946 मध्ये ते स्वतःहून प्रगट झाले. आता गंमत अशी होती की त्याच्यानंतरचा त्यांचा जो प्रवास आहे तो खूप वेगळा आहे परत. पण एक
सगळ्यांच्या मनात हा एक प्रश्न असतो हा. की क्रांतिसिंह त्यांना कोण कधी म्हणायला लागले किंवा हो. काय, किंवा त्यांना क्रांतिसिंह पदवी कशी प्राप्त झाली, हम्म. ही बऱ्याच जणांना औत्सुक्य असतं. बरोबर. तर हे 1946 साली जेव्हा प्रगट झाले, हा. त्याच्यानंतर कसं आहे, आपण म्हणतो की रत्नाची पारख करायला सुद्धा रत्न पारखी लागतो. हा हा. किंवा ती पदवी त्याला कोणी दिली? हा. तर आपले सुप्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे हा. यांना यांच्या या प्रतिसरकारचं मोल आणि नानांनी काय कार्य केलं अच्छा. याची जाणीव होती. म्हणजे यांचं साधेपण, हा. यांचं शेतकरी गोरगरिबात मिसळणं, रयतेबद्दल कळकळ, हा. या सर्व गुणांची त्यांना जाणीव होती. हम्म. त्यामुळं आचार्य अत्रेंनी स्वतः 26 मे 1946 रोजी मुंबईतल्या आपल्या शिवाजी पार्कवर, अच्छा, इथे हा, 26 मे 1946, 46. हा. तर एका भव्य समारंभाचं आयोजन केलं होतं. हजारो लोक त्याला उपस्थित होते हा, हा, हा. आणि नाना पाटलांच्या सर्व सहकार्यांना त्यांनी क्रांतीवीर म्हणून संबोधलं वा. आणि त्या सर्वांचे मेरुमणी हा. म्हणून हे क्रांतिसिंह नाना पाटील वा, वा. हे त्यांना 1946 साली आचार्य अत्रेंनी पदवी वा, दिली. वा. आणि तेव्हापासून ते क्रांतिसिंह म्हणून अवघ्या महाराष्ट्राला हा. जास्त परिचित झाले. हा. आपण त्यांचा एक आढावा घेतला सगळ्या, तुम्ही या त्यांचं जे एक प्रतिसरकार होतं त्याविषयी आपण बोललो. पण क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या काही आठवणी किंवा तुम्ही एक थर्ड अंपायर किंवा एक माजी पोलीस आयुक्त या नाही, कसं आहे, हा. 37 वर्ष आठवणी त्यांच्या खूप आहेत. हा. म्हणजे आधीच्या आहेत किंवा नंतरच्या आहेत. आता आधीची एखादी आठवण सांगायची म्हणजे जेव्हा ते स्वातंत्र्य चळवळीत होते तेव्हा त्यांना अटक झाली होती, म्हणजे आधी प्रतिसरकार. तर त्यावेळेला इस्लामपूर इथं त्यांना हजेरी द्यायची होती रोजची. पुढे त्यांनी काय केलं होतं, आपली संपत्ती भावांना देऊन टाकली होती. पत्नी वारली, अच्छा. आजी त्यांचं प्रेम होतं त्या वारल्या, हा. भावानं दिली संपत्ती, आपल्या मुलीला आजोळी ठेवलं. हा, हा. आणि ते एक प्रकारे सगळ्यातनं वैराग्य. या कौटुंबिक ह्याच्यातनं त्या बाहेर पडले, त्या देशालाच वाहून घेतलं होतं, जनतेला वाहून घेतलं होतं त्यांनी. तर अशा परिस्थितीत ते इस्लामपूरला गेले होते. अत्यंत पैशाची चणचण होती, अंगावरचे कपडे वगैरे सुद्धा काही फाटले होते, नवीन नव्हते. हम्म. आणि रोज तिथं हजेरी द्यायची होती. तिथल्या काँग्रेस कमिटीत त्यावेळेच्या ते गेले हा. आणि त्यांना म्हणावे तसा प्रतिसाद काही मिळाला नाही तिथं. अच्छा. म्हणून ते म्हणले काय करायचं, तर इथंच राहायचं, रोज कुठं हा. इस्लामपूर सोडायचं. बरोबर. हा. म्हणून तिथंच राहणं भाग होतं. तर ते म्हणले आपण हमाली करू काहीतरी बाजारात जाऊन, अच्छा. बाजारपेठेत, आणि 2 पैसे मिळू सन्मानाने. म्हणून ते तिथे गेले. अच्छा. तर तिथल्या काही हमालाने मात्र त्यांना ओळखलं. त्यांच्या दृष्टीने ते देव माणूस होते. बरोबर. त्यांनी बाकीच्या सगळे हमाल गोळा झाले आणि त्यांनी सांगितलं नाही, हा. तुम्हाला आम्ही काम करून देणार नाही, हा, हा. आम्ही आमचे दिवसाचे जे पैसे आहेत सगळे ते एकत्र करू आणि तुम्हाला देऊ. वा, वा. त्यातनं घ्या. पण यांच्या मनाला ते पटलं नाही की ह्या गरीब लोकांच्या श्रमाचे पैसे आपण घ्यायचे बरोबर. कपडे. म्हणून ते तेवढ्यात पुढे गेले. तर त्यांनी बघितलं की तिथं ते ज्याला आपण गोंडपाट बारदान म्हणतो ना, हो. पोत्याचं जे कापड आहे हो, ज्यूटचं, बरोबर. ते तिथं वेस्ट असं हे पडलं होतं. अच्छा. तर त्यांनी हा. त्या पोत्याच्या अंगावर बंडी आणि हे शिवले कपडे घालायला. अच्छा. आणि तो फोटो आहे त्यांचा की त्या कपड्याचं त्यांनी शिवलं की ह्या लोकांचे पैसे घ्यायला नकोत गोरगरिबाचे म्हणून. म्हणजे असे त्यांच्या आठवणी खूप आहेत. त्यांच्या प्रतिसरकारची आठवण सांगायची म्हणलं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं कशी जरब असायची किंवा खबरे बिबरे. एक माणूस संशयित होता की हा ब्रिटिशांचा खबऱ्या आहे म्हणून. हा, हा. तर त्याच्या घरी ते ठराविक अधिकाऱ्यांशी त्याचं संधान असायचं. तर त्याच्या घरी एकदा 2 शिपाई गेले, त्याला म्हणले चला त्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी बोलवलंय. हा, हा. आता पोलीस आले म्हणतात तो लगेच त्यांच्याबरोबर आला, त्या ठिकाणी आला. हा, हा. तिथं आणि काही 2-4 पोलीस उभे होते, 1 जण पाठमोरे उभे होते ऑफिसर. तर त्यातल्या पोलिसांनी त्यांना विचारलं की तुम्ही नानासाहेब पाटलांना आम्हाला हे सांगाल का ठावा ठिकाण त्यांचं. त्यांनी सांगितलं की आता मी लगेच नाही, पण मी तुम्हाला अवगत करतो बरोबर माहिती काढून. असं म्हणल्यावर ते अधिकारी वळले तर ते नाना पाटीलच होते पोलिसाच्या वेशात. आणि हे सगळे शिपाई खोटे होते. त्याच्या घरी पाठवल्यापासून जे आणले त्याने तेवढी विश्वास ठेवून आला. आणि त्यांनी त्याला मग नेहमीप्रमाणे पत्री ठोकण्याचं काम त्यांच्या यांनी केलं की असे ते जे संशयित किंवा गद्दार खबरी जे असायचे त्यांना ते अशी वागणूक द्यायचे. अशा ह्या त्यांच्या काही विशेष आठवणी सांगता येतील.
तेच मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही एवढी 37 वर्ष पोलीस खात्यात होतात, तर एक या नात्याने किंवा या विभागात काम करताना हे सगळं क्रांतिकारकांचं जे काम होतं त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि आत्ता नेमकं भारताने कसं असलं पाहिजे किंवा पोलिसांनी नाही कसं असतं, हा जरा म्हणजे विषय कसा आहे, हा जरा वेगळ्या ह्याचा म्हणजे त्याला वेगळी दिशा आहे. कारण पोलीस हे शासनाशी बांधील असतात. पोलीस हे शासनाशी बांधीला. आपण जेव्हा म्हणतो ब्रिटिशांनी अत्याचार केले तेव्हा ब्रिटिश मूडवरच होते. शेवटी सैन्य आणि पोलीस दलात शेवटी आपलेच लोक होते असंख्य, पण त्यातले बहुसंख्य हुकुमाचे ताबेदार असतात. पण त्यातील सुद्धा काही जणांना काही जण सहृदयी असतात असंही नाही. म्हणजे वरिष्ठांनी आज्ञा दिली याचा अर्थ क्रूरपणे तुम्ही त्याच्या अंमलबजावणी केली असेल, पण ती एक नशा असती. त्या नशेच्या आहारी काही जण जातात आणि काही जण जे अगदीच काही जण असे असतात की ते त्यांनी नोकऱ्या सोडून सुद्धा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याची उदाहरणं आहेत. आणि बरेचसे जण असं असतात की नोकरी तर करायलाच पाहिजे, त्यांच्या समोर कुटुंब असते असतं, पण ते ह्या पद्धतीने वागत नाहीत. असे काही असतात. आता प्रत्येक ह्याचा भाग आहे. आणि ज्यांना आपण दहशतवादी म्हणतो ते दुसऱ्या देशाच्या दृष्टीने ते त्यांचे हे असतात. आता स्वातंत्र्य सैनिक म्हणतात त्यांना, हे चालू राहतं. पण यांनी जे काम केलं ह्याचं मुख्यतः काम त्यांनी कुणालावरही अन्याय केला नाही. म्हणजे एवढी त्यांनी तुफान सेना होती किंवा एवढी त्यांची जरब होती, पण त्याचा वापर जे काही खटले झाले, आता त्याचा फायदा आहे. आता पोलीस म्हणून म्हणायचं म्हणलं तर काय केलं, काही लोकांनी समाजकंटक त्यावेळेचे दरोडेखोर यांनी यांच्या जरबेचा किंवा यांच्या दहशतीचा फायदा घेतला आणि त्यांनी दरोडे घातले. आणि त्यावेळेला त्यांनी मुद्दा म्हणून आम्ही नाना पाटलांची माणसं आहोत किंवा असावं असाही फायदा. पण असं जेव्हा यांना कळत असे तेव्हा त्या लोकांनी शोधून यांनी पत्र ठोकलेले आहेत की आपला फायदा घेऊन कोणी आपल्या नावाचा वापर केला, गैरवापर. नक्कीच. आत्ताच जसं आपण आता स्वातंत्र्यापूर्वीच्या तुम्ही नाना पाटलांच्या कथा सांगितल्यात, आता आपल्याला एवढ्या सगळ्यांच्या बलिदानातलं हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आता जेनझीने जे काही केलेलं आहे तेही आपण पाहतो आहोत. तर आता नेमकं आपण तरुण मुलांनी नेमकं कसं असायला पाहिजे? आधी मी थोडस अवश्य राजकीय प्रवासाबद्दल, कारण नाना पाटलांचा हे एक पर्व झालं स्वातंत्र्यापर्यंत, त्यांचा दुसरा जो भाग आहे आयुष्याचा. बरोबर. तर त्यांनी स्वातंत्र्यानंतर त्यावेळेला तर ते साहजिकच काँग्रेसमध्ये होते. नंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. अच्छा, बरं. आणि शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला त्यानंतर ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आचार्य अत्रे, डांगे, प्रबोधनकार म्हणजे श्रीपाद अमृत डांगे, प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून नाना पाटील लढत होते. आणि त्याने अक्षरशः महाराष्ट्र त्यावेळेलाही पिंजून काढला. आणि त्यानंतर ते समितीतर्फे 57 साली सातारा जिल्ह्यातनं खासदार म्हणून निवडून आले. अच्छा. त्याच्यानंतर ते कम्युनिस्ट पक्षात गेले. 1967 साली ते बीड मधून पुन्हा खासदार म्हणून निवडून आले कम्युनिस्ट पक्षात. मग या प्रवासात साहजिकच लोक त्यांना विचारतात, आताही जसे विचारतात की तुम्ही इतके पक्ष बदलतात, त्यावर ते सांगत की मी एक तिकीट काढलेलं आहे, ते म्हणजे समतेचं तिकीट, स्वातंत्र्याचं तिकीट मी काढलेलं आहे, रयतेची सेवा तिकीट काढलेलं आहे. मी बस कुठलीही बदलली तरी माझं तिकीट तेच आहे. म्हणजे राजकीय पक्ष बदलला आणि ते त्यांनी खरे म्हणजे त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा खुर्चीसाठी ह्या पक्ष बदलूपणा कधीच केला नाही. जे होतं ते त्यांनी सगळं जनतेसाठी, रयतेसाठी. म्हणजे शेवटच्या दिवसात त्यांचं वास्तव्य पंढरपूरला होतं काही काळ. तर असंख्य लोक त्यांना भेटायला येत, प्रेमाने त्यांना शाली दे, सत्कार करत, घोंगडी दे, कामे, ते सगळे ते गोरगरीब शेतकरी आले की त्यांना वाटून दे, असं त्यांचं जीवन होतं. म्हणजे राजकीय प्रवास सुद्धा हा असा त्यांचा वेगळ्या धर्तीचा होता. तर आत्ताची परिस्थितीकडे तुम्हाला मी परत नेऊ इच्छिते. थोडं राजकीय प्रवास आपण पूर्वीच्या क्रांतिकारकांचा पाहिला आणि आत्ताच थोडंसं आपण पाहतो आहोत. तर आत्ताच्या तरुण मुलांनी किंवा काय आदर्श ठेवले पाहिजेत, कारण एवढ्या सगळ्यांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर त्याचा अभ्यास त्यांनी देशाला काय दिलं पाहिजे नेमकं त्याविषयी थोडंसं. बरोबर.
आता बघा, आता जर आपण बघितलं तर संगीत खुर्चीचा खेळ असतो. म्हणजे राजकारणात काय नाही तर म्हणजे आपण खुर्चीला महत्व. म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा वारले तेव्हा लोक खुर्चीसाठी म्हणतात, पण त्यांचं देह कुणी ताब्यात घ्यायचा याच्यावरनं त्यावेळेला वाद झाला. वाद म्हणजे कसा, प्रेमापोटी. अच्छा. येडे मच्छिंद्रचे लोक म्हणाले हे आमचे सुपुत्र आहेत गावचे, तर आम्हीच त्यांचं सगळं हे करणार आणि आमच्या ताब्यात द्या. त्यांचे वाळव्याचे लोक म्हणले की इथं त्यांनी सगळं सरकार आणि सातारा आमच्या ताब्यात द्या. साताऱ्याचे लोक म्हणले इथं त्यांचं कार्य होतं, आमचं इथनं खासदार आमच्या ताब्यात द्या. बीड म्हणले आमच्यावर त्याने आलूट प्रेम केलं, आमच्याही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या, आमच्या ताब्यात द्या. पंढरपूरवाल्यांना आमचं वाचवा. हे त्यांचं स्मारकासाठी त्यांच्या हे ताब्यात मिळावं ह्याच्यासाठी, म्हणजे आज खुर्चीसाठी आहे त्यांच्या म्हणजे किती कमाल आहे बघा. हे असे क्रांतिकारक होते. आणि आजच्या काळात म्हटलं तर कसं आहे, देशसेवा म्हणजे प्रत्यक्ष सैनिक सीमेवरच लढलं पाहिजे असं नाही. बऱ्याच जणांची समजूत असते की मी सीमेवर लढतो तोच फक्त, म्हणजे त्यांचं कार्य तर प्रश्नच नाही, त्यांना वंदनच केलं पाहिजे, कारण ते आपल्या सगळ्या घरादारावर तुळशीपात्र ठेवून ते तिथं आपल्यासाठी लढत असतात. पण देशसेवेचे अनेक मार्ग आहेत. त्यामुळं जो तो ज्या त्या क्षेत्रात आता अनेक शास्त्रज्ञ आहेत. आपलं जीवन, रोजचं दैनंदिन जीवन सुसह्य करणारे अनेक शोध लावत आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो ते उभारत आहेत, ते करत आहेत, टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती करत आहेत. किंवा उत्तम विद्यार्थी घडवणं आत्ताच्या काळात सगळ्यात वानवा ज्या गोष्टीची आहे ती उत्तम शिक्षक प्राध्यापक असणं आणि त्यांनी अशी पिढी तयार करणं, तर त्याची खरी गरज आहे. तर अशा अनेक मार्गाने आपण देशसेवा करू शकतो. फक्त त्यासाठी तुमची मानसिक धारणा तशी, संस्कार तसे पाहिजेत, मानसिक धारणा तशी पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कष्ट. आणि आपल्या ज्या मातीने आपल्याला हे सगळं दिलंय किंवा ज्या लोकांकडून आपल्याला गुरु पालक या सगळ्यांकडनं हे जे मिळतं त्यांच्याबद्दल, या जमिनीबद्दल, ज्याला आपण पूर्वी म्हणायचं वतन केली आहे कुर्बानी, तसं ह्या भूमीबद्दल त्याला मनापासून आत्मीयता पाहिजे, कृतज्ञतेची भावना पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. किती मोलाचं सांगितलं तुम्ही, कारण आज तीच कुठेतरी कमतरता जाणवते. एकमेकांबद्दलचा आदर किंवा प्रेमभाव हा कुठेतरी नष्ट होतोय आणि स्वपणा वाढतो, आत्मकेंद्रित वृत्ती वाढलेली आहे. तर असा आमचा आजचा कार्यक्रम होता. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आपण भारत देशाचा साजरा करतोय. त्यानिमित्त रविकिरण पराडकर सर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचं सरकार याविषयी आपल्याला खूप मोलाची माहिती सांगितली आणि आमचा हा पॉडकास्ट, आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो. सर, तुम्ही इथे आलात नेहमीप्रमाणे तुमचे आभार मानू इच्छिते आणि तुमच्या ऋणातही राहू इच्छिते आणि त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा मला इथं बोलवलं. आपला 90 FM आचार्य कॉलेजचा हा प्लॅटफॉर्म आहे. आपण मला इथं बोलवलं. आपल्या संचालकांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तर आमची ही मुलाखत तुम्ही लवकरच पाहणार आहात आपल्या आचार्य 90 FM युट्यूब चॅनलवर आणि आपल्या रेडिओ स्टेशनवर ऐकणार देखील आहात. मी तेजस्विनी आपली रजा घेते. जय हिंद. Acharya 90